10 दिवसात मॅरेथॉन ऑन द पुरवठा करायला येत असतील, दुसरं त्यांच्याकडे आहे का? मतं तर नाही आहे. बघा, डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार? मुळात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःचं. जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे, धनुष्यबाण चोरलं आहे, त्याच्यामागे लोकांनी का उभं राहावं? आणि विशेषतः नाशिकसारख्या ठिकाणी, महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या, टेम्पो भरून माल आणू द्या, अन्य काही गोष्टी, दहशत, खोटे गुन्हे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पोलिसांचा वापर, गुंडगिरी, काही करू द्या, लोक त्यांना मतदान देणार नाही. नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडलंय, अमित शहा सारखे येऊन जाऊन आहेत, याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकते, किमान. मी पुढलं सांगत नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान 35 जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करत आहेत. असं मला समोर दिसत नाही, अजिबात समोर दिसत नाही. अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत, ते आता मोकळे झाले. हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री, त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे. त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल, मुळात काय इथे डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना, काहीच नाही. अपक्ष उमेदवाराला मतं पडतात पैसे देऊन. त्याला पण 800 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलला होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्देश केले होते. मात्र नाशिकमधले काही नेते यामध्ये सहभागी आहेत का, आणि नेमका कशा प्रकारचा हा घोटाळा आहे? मी 14 तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे. कदाचित 15 तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईन, तेव्हा हा साधारण 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर, या सगळ्यांनी मिळून 800 ते 900 कोटी रुपयांची लूट कशी केली, त्यात कोण सहभागी आहेत, त्या लाभार्थी कोण आहेत, हे उघड करावंच लागेल. अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटाडे आणि भंपक आहात. कुठे ईडी आणि सीबीआय हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे. 800 आणि 900 कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणं ही काही लहान गोष्ट नाही आहे ना. आणि शेतकरी नसलेल्यांना, बिल्डरांना हे पैसे मिळालेले भूसंपादनाच्या नावाखाली. बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक, काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे. नंदुरबारमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे. महाविकास आघाडी पुन्हा काही सभा, नंदुरबार यावेळेला महाविकास आघाडी जिंकते. नंदुरबार हा परंपरेने काँग्रेसचा गड राहिला. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्ष नंदुरबारमधून करत आलेल्या आहेत. यावेळेला प्रियंका गांधी आल्या आणि तिथे परिवर्तन होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते आहे. राऊत साहेबांनी काल बोलले होते की गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून निवडणुकीसाठी 550 कोटी मोदींनी घेतले. काय नक्की आरोप, काय तुम्हाला? हा आरोप मी आज करत नाही आहे. तुम्ही जर त्यांचं
बँकेची खाती जी यादी आलेली आहे निवडणूक रोख्यांसंदर्भातली, त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसे घेतले 550 कोटी रुपये. गोमांस बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले. हे रेकॉर्डवरती आहे ना. हे काय मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही. हे रेकॉर्ड 550 कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या एका बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदीविरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, हा गोंधळ घालायचा, गोमाता करायचं, आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे. ढोंग नाही तर काय. बावनकुळेंनी टीका केली आता की बावनकुळेंनी टीका केली की उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा आहे ना. फार गाजला होता काळूबाळूचा तमाशा. ही संस्कृती आहे, ती तुम्ही तमाशाचा अपमान करताय. काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळूबाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती. लोकांना जागा केलं होतं. आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळूबाळू यांचा तमाशा. आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही. म्हणून त्यांना काळूबाळू कोणी माहीत नाहीत. अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला. हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली